सुरू आहे चांगल्या प्रकारे. तीच संस्कृती पुढे आपल्याला जपणं आवश्यक आहे. त्या आता नव्या प्रकारामध्ये काही थोडंफार लोकांनी डीजे दारू ह्या गोष्टीमुळे थोडंफार बदल होते. पण माझी विनंती आहे मंडळांना की ज्या गोष्टीमुळं एखादा तेढ निर्माण होऊ शकतो किंवा वाद निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी टाळाव्या. खास करून शासनाचे पण निर्देश आहेत, डीजे मुक्त आणि डीजेला बंदी आहे. SP साहेबांचे पण आदेश आहेत की 100% डीजे नाही वाजला पाहिजे. पारंपरिक पद्धतीने तुमचं वाद्य वाजवून हा उत्सव साजरा करायचा आहे. गणपती मंडळाने ती परवानगी घेतली का? सर्वांनी घ्या परवानगी. जर नाही घेतली असली तर परत अप्लाय करा, अजून 1-2 दिवस देऊ तुम्हाला. पण बिना परवानगीचा बसू नका. कारण परवानगी कशासाठी आवश्यक आहे? परवानगी घेतली की आम्ही रेकॉर्डर येतो, तुम्हाला बंदोबस्त दिला जातो. काही जरी अनुचित प्रकार झाला तर आपण तात्पुरता त्या लोकापुरता तो सीमित ठेवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवतात. पण जर विदाऊट परवानगी जर तुम्ही दाखल गणपती बसवणं आणि काही एखादा अनुचितचं पूर्ण मंडळ त्यामध्ये आरोपी बनवून सर्वांना प्रॉब्लेम निर्माण होईल. त्याच्यामुळं परवानगी घेऊन तुम्ही रेकॉर्डर राहून या गोष्टी करा. माझं एक प्रामाणिक मत आहे, डीजे नाही म्हणजे नाही. शासनाने बंदी दिलेली आहे. जर डीजे वाजला तर 100% कारवाई केली जाईल. बाकी त्या कारवाईला तुम्ही तयार असाल तर काही मलाही प्रॉब्लेम नाही, गुन्हा नोंदवून जाईल. शासनाने काही दिलेले आहेत, गणपतीचा मंडळ हा रस्त्यावर नको, लोकांना येणारा जाणारा त्रास नको, अडथळा निर्माण होईल, खालीही नको ज्यामुळे एखादा जनावर येऊन अडचण निर्माण करेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त उंचीत ठेवायचा प्रयत्न करा. सेफ कसं ठेवता येईल आपल्याला गणेश मूर्ती. आजकाल मार्केटमध्ये स्वस्तमध्ये CCTV कॅमेरे आले, प्रत्येकाने बसवाच. मोजून 2000 रुपयाचा कॅमेरा येतोय, तो CCTV बसवा. तुमचा ॲसेस तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जाईल आणि तुमची एक सिक्युरिटी राहील. काही अनुचित प्रकार राहिला तर आपल्याला पुरावा मिळेल. एखादा कधी भरपूर गावात प्रकार घडलेले आहेत. एखादा रात्री जनावर येतं काहीतरी थोडंफार विटंबना होती, वेगळाच प्रकार समोरचा घडतो. तसा काही प्रकार घडला नाही पाहिजे आणि आपले गावात सेफ राहिले पाहिजे. म्हणून CCTV फुटेज बसवा. आणि गणपती जे एवढे मंडळ आहेत त्यांना आपण रेकॉर्डर तुमचे सगळ्यांचे नाव, मोबाईल नंबर आणि प्रत्येकाने 9-10 दिवसाचा मला शेड्यूल द्यायचं आहे की रात्रीसाठी कोण बसणार आहे तिथे, त्याचा मोबाईल नंबर राहील. मी माझ्या पोलीस की 9-10 दिवसात तो अंमलदार तुमच्याशी संपर्क साधेल. जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत तो सॉल्व करत. तुम्हाला काही अडचणी आहेत, चांगल्या गोष्टी पण त्याच्याशी शेअर करा. मिरवणुकीपर्यंत पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावर देणार आहे, जो तुमच्यात आणि माझ्यात मध्यस्थी दुवा म्हणून राहील. आणि चांगल्या प्रकारे कसं करता येईल आपण प्रयत्न करू. तुमच्याकडनंही जर काही अपेक्षा असतील, साहेब या गोष्टी नको, या गोष्टी करायला पाहिजे आपण, तर त्या पण आपण सहमतीनं करू. गावातील प्रतिष्ठित लोक आहेत. गावात एक परंपरा चांगली सुरू करा की लहान मुलं आणि यंग पिढी यामध्ये एक चुकीचा मेसेज नाही गेला पाहिजे. जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर ती एक संस्कृती बनून जाईल. वक्तृत्व स्पर्धा घ्या, निबंध स्पर्धा घ्या, रक्तदान शिबिर घ्या, ज्यामुळं गावासाठी फायदा होईल. आणि एखाद्या मुलांना जर गावात तुम्ही सगळ्या गावासमोर आणि त्याच्या पालकासमोर जर बक्षीस दिलं तर त्यांच्यात एक उत्साह निर्माण होईल. आणि त्या बाकीच्या पिढीला पण एक आदर्श त्याला भेटलं. आता पुढच्या वेळेस आपण पण घेऊन दिलेलं आहे सकाळी 6 ते 10 त्या दरम्यानच लाऊडस्पीकर लावायचा प्रयत्न करा. 10 नंतर चालणार नाही. काही तक्रार आली तर सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत, त्याच्यानुसार कारवाई केली जाईल. गावात इतर धर्मियाचे जर धार्मिक स्थळ असतील, त्यांचा पण ते आजान वगैरे सुरू झाला तर त्या टायमाला तुम्ही तुमच्या लाऊडस्पीकरचे गाणे बंद करून रिस्पेक्ट द्या. त्याच्यामुळं धार्मिक भावना तुटल्या जाईल आणि सामंजस्य राहील. आता तुमच्या गावात तसा काही प्रॉब्लेम नाही, पण आजकाल यंग पिढी सोशल मीडिया आणि TV बघून थोडी बावचल्यासारखी करते आणि ज्या गोष्टीचे काही माहीत नाही ते फॉरवर्ड करून एक गावात तेढ निर्माण होतो. अशा काही गोष्टी निर्माण एक पिढीला सांगतो की नाही झाल्या पाहिजे आणि गावात वाद निर्माण नाही झाला पाहिजे. गावात प्रतिष्ठित लोक आहेत तुमच्या सांभाळायला सगळ्या गोष्टी. बाकी गणपती उत्सव काळात विसर्जन करायचा प्रयत्न करा. आणि आपल्याकडं विसर्जन एकच आहे, तर ग्रामपंचायतलाही विनंती करतो की त्यांनी तिथं प्रकाश व्यवस्थेची व्यवस्था करावी आणि 1 ते 2 माणसं पोहणारे ठेवायचे. जे पटाईत आहेत ते गाईडलाईन्स आलेले, त्याच्यानुसार जर एखादा पडला तर वाचवणारा तिथं पाहिजे. तर 24 ज्या दिवशी आपलं विसर्जन होईल लाईट व्यवस्था आणि ते व्यवस्था तुम्ही
तुमच्या तर्फेच करा. जर कुठं रस्त्याला खड्डे असतील जाणार तर तेही बुजून आपण MSCBचं जर कुठं वायर आडत असले तर त्यांनाही बुजून वायरमॅनचे आपण प्रयत्न करू. यंग पिढीला रिक्वेस्ट आहे की आता सध्या वातावरण कशाचं आहे, इलेक्शनचं आहे. राजकारण लोकात होऊन जाऊन काही अंगत कृत्य करू नका. तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आहे, आपली परंपरा आहे, त्याप्रमाणेच तिथं उत्सव साजरा करा आणि आनंदात करा.